नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये डॉक्टर कामत आणि जे जे यांचा जो काही संबंध आहे, जी काही जुनी ओळख आहे, ती फायनली टीम तारिणीच्या पुढे आलेली असते. इकडे आपण पाहतोय तारिणीला पुरता डाऊट आलाय, तो म्हणजे कौशिकीताईवर. आता कौशिकीताईवर तारिणी खूपच लक्ष ठेवून आहे. कौशिकीच या प्रेक्षकांनो सगळ्या मॅटरमध्ये खरी मास्टरमाइंड आहे, हे मात्र आता तारिणीला कळलेलं असतं. इकडे टेक्नोच्या मदतीने टीम तारिणी जबरदस्त पद्धतीने डॉक्टर कौशिकी यांचे कॉल ट्रेस करतात आणि या दोघांचं सगळं बोलणं सुद्धा ते लोक ऐकतात. होय मित्रांनो, टीम तारिणी अक्षरशः हादरून जाते की आता डॉक्टर कामत आणि जे जे यांची जुनी ओळख आहे, ही कशी काय असू शकते, यांचा नेमका काय संबंध आहे आणि हे दोघांमध्ये काय नातं आहे, हे मात्र तारिणीला कळून चुकलेलं आहे. होय प्रेक्षकांनो, खूप मोठ्या आता सिक्रेट रहस्याचा उलगडा टीम तारिणी करणार आहे. रंगे हात आता या लोकांना पकडणार आहे, कारण तारिणी केदारने जो काय ट्रॅप रचलाय त्याच्यामध्ये आता फसणारे ती म्हणजे कौशिकी खांडेकर. कौशिकी खांडेकर कोण आहे, युवराजला फोन करणारी रहस्यमय व्यक्ती कोण आहे आणि डॉक्टर कामत आणि जे जेचा नेमका संबंध काय, हे सगळं प्रेक्षकांनो आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. तर आजचा भाग इतका मस्त, इतका जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय तारिणी केदार रूममध्ये असतात, त्यांचं डिस्कशन चालू असतं. तारिणी केदारला बोलते, हे बघ, मी ज्या प्रकारे कौशिकीताईला आता फोनवर बोलताना ऐकलंय, बघितलंय, तेव्हापासून मला तर पुरता डाऊटच आलाय की या दोन व्यक्ती ज्या आहेत त्या माझ्या आता नजरेच्या समोर आहेत. त्यांच्यावर माझ्या संशयाची सुई आहे, ती म्हणजे कौशिकी खांडेकर आणि डॉक्टर काका म्हणजेच डॉक्टर कामत. काही ना काही या दोघांचं गुळपीट चाललेलं आहे. या दोघांचं जे काही आहे ते आपल्याला आता उघडं करावंच लागणार आहे. काही जरी झालं तरी उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नेमकं कामतला आपण प्रश्न विचारू, तेव्हा ते काय रिॲक्शन देणार हे मात्र कळेलच आपल्याला. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, या दोघांची चर्चा चालू असते. फायनली दुसऱ्या दिवशी मात्र आपण पाहतोय डॉक्टर कामतला भेटण्यासाठी खोटी तब्येत बिघडल्याचं नाटक मात्र केदार करतो. बरोबर डॉक्टर कामतला काही त्याच्याकडून माहिती मिळते का, खरंच हॉस्पिटलमध्ये नेमकं काय चाललंय, काही संशयास्पद हालचाली वाटत आहेत का, कारण ड्रग डीलिंग पूर्ण याच्या हॉस्पिटलमधून होतंय अशी खबर दिलेली असते. आता मात्र तारिणी आणि तिकडे डॉक्टर कामत यांना काहीच माहिती नाही आहे की तारिणी केदार आपल्याला भेटायला आलेत. आता डॉक्टर कामत मात्र इकडे कुणाला फोनवर बोलतायत, तर जया जगदाळे सोबत. होय प्रेक्षकांनो, इकडे गडबडीत जयाला ते बोलतात, तेव्हा मात्र तारिणी त्यांना बघते. डॉक्टर कामत खरं तर त्यांना धक्का लागतो तारिणीला समोर बघून. ते म्हणतात, तारिणी अगं तू कशी काय इकडे, तेव्हा नेमका त्यांच्या हातातला मोबाईल गडबडतो आणि खालीच पडतो. आता मात्र जे जेचा कॉल चालू आहे, स्क्रीनवर चक्क जे जेचा फोटो आता तारिणीला दिसतोय. प्रेक्षकांनो, तो फोटो बघून तारिणीला बसलाय जबरदस्त धक्का. पटकन जे जेचा फोन कट झालाय, पण तारिणीने मात्र तिचं नाव, तिचा फोटो बघितलेला असतो. डॉक्टर कामत आता तारिणी बोलत असते की केदारला जरा बरं नाही वाटत आहे, म्हणूनच आम्ही आलोय. घरी पूजा वगैरे होती, जरा एक्झर्शन झालंय, आता तुम्ही काय ट्रीटमेंट देणार. तेव्हा आता कामत मात्र त्याला चेक वगैरे करतात प्रेक्षकांनो. पण तारिणी केदार ज्या हेतूने आले, तो हेतू मात्र आता साध्य झालेला असतो. केदार तारिणी आता चेकअप झाल्यावर बाहेर जेव्हा जातात, टेक्नोला ताबडतोब सांगतात की जे जेनी आत्ता डॉक्टर कामतला कॉल केलाय काय, हे फक्त तू लगेच्या लगे बघून सांग. पूर्ण मोबाईल हॅक करायला वेळ पडली तरी तू करू शकतो, अजिबात उशीर करू नकोस, ताबडतोब काम कर. आणि इकडे मात्र टेक्नोने प्रेक्षकांना ऑलरेडी सगळी हिस्ट्री आता काढलेली असते जे जेची, आणि त्यामध्ये सगळ्यात लेटेस्ट आता कॉल झालेला होता तो म्हणजे डॉक्टर कामतचा. प्रेक्षकांनो, इकडे तारिणी सगळं बघते, कॉल हिस्ट्री चेक करते. डॉक्टर कामत आणि जे जे कित्येक वेळा फोनवर बोललेले असतात आणि कौशिकी नेमकी कुणाला बोलतीये, कौशिकी कुणाला म्हणत होती की आपल्याला युवराजचं सुटणं डोईजड होणार आहे, युवराज सुटला हे आपल्यासाठी साधंसुद्धा नाही आहे, हे मॅटर इतकं हलक्यात घ्यायला जमणार नाही आहे. कारण कौशिकी मात्र प्रेक्षकांनो, इकडे डॉक्टर कामत हे अक्षरशः एक तास जे जेसोबत कॉन्फरन्सवर बोलत आहेत. आता मात्र तारिणीला कळलेलं असतं काही ना काही गडबड आपल्या घरातूनच चाललेली आहे. तारिणीला खऱ्या अर्थाने आता प्रश्न पडला की या तिघांचा नेमका काय संबंध आहे. कौशिकी तर जे जेचा इतका राग करत होती, जे जे तर कौशिकीला बोलायलाही तयार नव्हती. जे जेने अचानक युवराजला कसं काय सोडलं, यांचा सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, जे जे मॅडमसोबत या दोघांचं नेमकं काय आहे, नेमकं हे कुठला प्लॅन करतायत, हे मात्र आता टीम तारिणीच्या पुढे आलेलं असतं. प्रेक्षकांनो, जे जेमध्ये नेमकं डॉक्टर कामतसोबत काय नातं आहे, कौशिकीमध्ये काय संबंध आहे आणि इतकं मोठं ते 2-2 तास फोनवर काय बोलतात इतकं,
आता मात्र टीम तारिणीचा प्रेक्षकांनो खूप मोठा प्लॅन ठरलेला असतो, तेही जेजेला न सांगता. टीम तारिणी अलर्ट झालेली असते. तारिणी आता सांगते आणि इकडे मात्र आपण पाहतोय चक्क तारिणीवर हमला सुद्धा होणार आहे. थेट आता युवराजला रंगेहात पकडायच्या चक्करमध्ये तारिणी केदार जेव्हा निघतात त्यावेळेला चाकू घेऊन एक गुंड मात्र तारिणीला मारायला निघताय. प्रेक्षकांनो, कौशिकी ताईला आता तिकडे पकडायचं असतं, युवराजला पकडायचं असतं, डॉक्टर कामतला रंगेहात पकडायचे. त्यांची गुप्त मीटिंग एका ठिकाणी, तिकडे हे लोक जाताना तारिणीवर जबरदस्त हमला होणार आहे. आता मात्र तारिणी असा काही त्याचा चाकू पकडते ना, पुढे मात्र काय होणार, खूप मोठा धमाकाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मात्र तारिणी टीमला बोलावून घेते, कारण जे कौशिकी आणि डॉक्टर कामत हे आता कुठेतरी भेटणार आहे आणि युवराजला जो काही निनावी फोन आला होता तिकडे युवराजसुद्धा जाणार आहे. सगळ्यांचे आता लोकेशन ट्रेस करण्यात आलेलं असतं. खूप मोठं ड्रग डिलिंगचं, ड्रग सप्लायचं काम आज होणार आहे. शहराच्या जुन्या वस्तीमध्ये ही डील होणार आहे. सगळ्यांना आता अलर्ट मिळालेलं असतं, सगळ्यांना खबर मिळाली. आणि दुसरीकडे ड्रग सप्लायमध्ये आता काय पुरावा मिळणार आहे, कोण कोण रंगेहात सापडणारे, सगळे गुंड आपल्याला सापडणारे, म्हणून तारिणीने मात्र प्रेक्षकांनो डायरेक्ट साधू सरांना कॉन्टॅक्ट केलाय. त्यांना सगळं आत्तापर्यंत घडलेलं सविस्तर सांगितलंय आणि इकडे सर मला आता शूट करायची ऑर्डर मात्र द्या. इकडे आता प्रेक्षकांनो साधू सर तारिणीला काय बोलतात हे तर आपल्याला आता उद्याच कळणार आहे. जेजेने जाणून बुजून प्लॅन केला आहे की टीम तारिणीला एका भलत्याच ठिकाणी बिझी ठेवायचं आणि इकडे आपलं काम करायचं. कौशिकी मात्र प्रेक्षकांना डॉक्टर कामतांना भेटणार आहे, पण त्यांची भेट इतकी सिक्रेट असते ती जेजेला सुद्धा माहीत नाही आहे. पण जे एक नंबरची भ्रष्टन, एक नंबरची चॅप्टर ऑफिसर आपल्याला दाखवली गेली आहे. टीम तारिणी अगोदरच अलर्ट आहे, त्यांना सगळ्या खबरी लागलेल्या आहेत. त्यांनी सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड घेतले, सगळ्यांचे कॉल ट्रेक केले, सगळ्यांचं लोकेशन ट्रेक सगळंच ट्रॅकिंग केलेलं असतं. आता मात्र डॉक्टर कामत आणि जे यांचं खूप जुने संबंध आहे आणि कौशिकीसुद्धा त्यांच्यासोबत आहे हे मात्र आता सगळं तारिणीला कळलं आहे. कारण गुलाबचे बॉस मात्र दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या जवळची व्यक्ती ती म्हणजे फक्त आणि फक्त कौशिकी ताईच आहे. कौशिकी ताईनंच हे सगळं रामायण घडवून आणलेलं आहे. तारिणी कशा पद्धतीने प्रेक्षकांना आता या सगळ्यांचं रंगे हात पकडून त्यांचं बिंग फोडणारे. टीम तारिणीने जेजेला अजिबात काहीही सांगितलेलं नाही आहे. म्हणूनच आता या टीमला दुसरीकडे ड्रग सप्लायच्या ठिकाणी नेऊन जेने सांगितलंय की तुम्ही तिकडे जा, तिकडे रेड टाकायची. आणि तेव्हा मात्र कौशिकी आता घरातून निघाली. टीम तारिणी एकीकडे, कौशिकी जे एकीकडे. परंतु टीम तारिणी प्रेक्षकांनो बरोबर त्यांच्या स्पॉटवर जाणारे त्या तिघांवर यांचं सगळ्यांचं लक्ष आहे. कारण कत्री आता मात्र जेसाठी काम करत होता, पण आता सगळेच जेवर डाऊट घेऊन आहेत. एका जबरदस्त अननोन ठिकाणी मात्र यांचा जो काही गुलाबचा अड्डा होता त्या ठिकाणी सगळी टीम पोहोचली आहे. प्रेक्षकांनो, कितीतरी कोटींचा ड्रग डील आज होणार असते. युवराजला सुद्धा कॉल करून तिकडे बोलावलंय. आज युवराजला फोन आला, त्याच्यावर भलताच कुणाचा तरी आवाज होता. त्यामुळे केदार तारिणी मात्र कन्फ्यूज होतात की हा AIचाच व्हॉइस आहे. आता मात्र कौशिकी प्रेक्षकांनो तिकडे तिच्या साडीमध्ये लपवलाय तारिणीने मायक्रोफोन. हे खूप मोठं काम आता तिने केलेलं असतं. कौशिकी बोलते, वेलकम बॅक जे, काय ॲक्टिंग करतेस यार तू, युवराजला सोडून काय दिलं, पद्मिनी काकूकडून इतके पैसे खाल्ले आणि कुणाला हवासुद्धा लागलेली नाही आहे. इकडे खांडेकरांच्या घरी कुणाला आता पताच नाही आहे. गुड जॉब असं म्हणत ती आता कौशिकी जेची तारीफ करत असते. डॉक्टर कामत तर जेवर ऑलरेडी इम्प्रेस असतो. डॉक्टर कामत शिवाय जे काहीच काम करत नाही. टीमचं पानच हालत नाही जे शिवाय. अचानक गुलाबचं एन्काउंटर कसं झालं जे, मला सुद्धा कळलं होतं हे सगळं तुझंच कारस्थान आहे. प्रेक्षकांनो, चक्क जेने इतका मोठा कारस्थान करून इतका मोठा डाव खेळलाय ना, सगळं आता युवराजला जेव्हा कळणार आहे तेव्हा तर त्याला धक्काच बसणार आहे. कारण युवराज खरं तर वरवरच्या कामात होता, त्यानेही वाईट कामं केलीच आहेत. गुलाबचं ड्रग डील सप्लायचं काम त्यानेच केले. पण आता मात्र जेव्हा कौशिकी तिथे आहे हे जेव्हा आता त्याला कळणार आहे, गुलाबचा बॉस म्हणून आता कौशिकी समोर येणारे प्रेक्षकांनो, कौशिकी मात्र आता युवराजला समजवणार आहे, तू काही घाबरू नको, जेला अजिबात भ्यायचं नाही आहे. जे आपली फ्रेंड आहे, आपल्या टीममध्ये आहे, गुलाबची बॉस जेच आहे. आणि डॉक्टर कामत आणि कौशिकी खांडेकर प्रेक्षकांनो तिचा डावा उजवा हात आहेत. इकडे मात्र युवराज, तू सुद्धा आता काम करायचे. युवराजला आता एवढा मोठा आपण बनवला होता ना, त्याचं जे काही नेटवर्क आहे आपल्या सिटीमधलं ते सगळं आता तू सांभाळायचे. तू इथला बॉस आहे. युवराजला काहीच सुधरत नाही आहे, युवराजला काहीच कळत नाही आहे. कारण युवराजचं सगळं डोक्याच्या वर गेलेलं असतं प्रेक्षकांनो.
इकडे युवराज मात्र अजून तर काही होकार देत नाही आहे, परंतु टीम तारिणी आता त्याला जेव्हा रंगेहात पकडणार आहे तेव्हा जे जे मात्र बोलते, तारिणी तुला सांगितलं होतं ना की तू दुसरीकडे आणि मी इकडे येणार आहे म्हणून, तू त्या ड्रग डीलरला पकडायचं, तू इथे काय करतेस. तारिणी आता जे जेला मात्र चांगलं खरं खोटं सुनावणार आहे. प्रेक्षकांनो, इकडे मात्र भलताच आता मोठा वेगळा ट्विस्ट मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे मात्र घरात सुद्धा तारिणीसोबत राजकारण चाललेलं असतं. युवराज आणि निशीने ब्रह्ममुहूर्तावर तारिणी उठलीच नाही पाहिजे, तिचं काम झालंच नाही पाहिजे म्हणून तिच्या दुधामध्ये चक्क जायफळ पावडर मिक्स केलेली असते. आता खरंच तारिणी घरच्यांचं मन जिंकू शकेल का, की टीम तारिणी एक ऑफिसर म्हणून तिकडे काम जिंकू शकेल, हे पाहणं मात्र फारच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागांचे सगळेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे खरंच आता जे जे त्यांच्यासोबत राहून त्यांना पकडायचा प्लॅन करते की आता ती एक भ्रष्ट ऑफिसर आहे, हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे. तर मंडळी, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या येणाऱ्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.